करतो का मुस्काळ उडू सपनों के साथी हे गरीब आहे आज तो मळ पण येणार हाताचा ह्याचा मुस्काळ फोडू का तुझं पण तो त्याच्यावर अटॅक होऊ नये म्हणून आहे. बिबट्या असतो का तिथं दादा दिसतो खरं खरं वरचं फ्लोअर आम्ही बुक केले. ओ माय गॉड साताऱ्यात असलं काहीतरी तुफानी. ओके सो इट्स फायनली डे 2 आणि आज आम्ही जाणार आहोत कॅम्प फायरला. आणि कार्निवल कार काहीतरी आहे म्हणजे ते माहिती ना कारमध्येच आपण राहू शकतो वाला त्या फॅसिलिटीज असतात ते आहे. मी तर फर्स्ट टाईम करणार आहे आणि काल एवढी मज्जा आली आय कॅन टेल यू गाईज. आणि इतकी धमाल मस्तीच्या चक्करमध्ये मी जास्त फुटेज नाही घेऊ शकले. जेवढं घेतलं तेवढं तुम्ही बघितलंच आहे. आणि आज काय होणार आहे आज काय मजा येणार आहे ते बघूयात. लेट्स गो. आय एम सुपर एक्सायटेड. आले फायनली. यो ऋषभ इन द हाऊस, प्रतीक सोनावले इन द हाऊस आणि बाकीचे अजून 2 मेंबर राहिलेत. आवरा यार आपल्याला निघायचंय. आज आपल्याला काय करायचं माहितीये ना आज आपल्याला कॅम्प फायर करायचंय. टेंट वगैरे फुल ऑन मस्ती फुल ऑन राडा होणार आहे. येस आणि असं ऐकलं की इथं बिबट्या पण येतो. हो. आणि आम्हाला अशी आता इथले जे आहेत लोकल त्यांनी सांगितलं की तुम्ही जिकडे चालला तिकडे बिबट्या पण येतो सो बी केअरफुल. चलो लेट्स गो. ओ माय गॉड आई शपथ. इकडे बघ इकडे बघ हॅरी पॉटरचा बंगला. ओ शिट आय वॉज नॉट रेडी फॉर दिस. नाही पण ऋषभ घरी चाललाय. नाही हा घरी काहीतरी आता भाई साहब खतरनाक होणार हे अशा प्रकारचं असतं. वाव कसलं भारी आहे ना. प्रत्येकाला ढकल वरती का वर खालती ढकल. खाली ढकल हळू बोट चिमटेल. आणि आमच्या इथे आता प्रिपरेशन चालेत. काय काय होऊ शकतं दादा याच्यात किती लोक राहू शकतात काय करतात. खालती 2 वरती 2 4 जण म्हणजे ऋषभला एंट्री नाही. तुला तुझी गाडी मी ड्रायव्हर सीटची तर झोपलं चालेल नाही असे मी ह्यांच्यामध्ये ते नाही का हड्डीमध्ये कबाब हड्डी मी जानवी देती. वरचं फ्लोअर आम्ही बुक केले. साताऱ्यात असलं काहीतरी तुफानी गोष्ट आहे हे मला जेन्युअनली माहित नव्हतं. एकाचा सीन असं झालंय की ह्या गाडीची चावी हरवली आणि ह्याचा मोबाईल हरवलाय. कारण का हे एकदम लापरवाही वाले लोक आहेत. मला इथं आल्यावर बोलले ते राहायला जायचंय. प्रिपरेशनचा येस कैसे लगा जैतून वान. बहुत ही अच्छा. पहिली बार देखा भाई. हाँ मैंने भी. आधी का काय पोहाता है. अच्छा सो फायनली आम्ही चाललेलो आहे मेरुलिंग कॅम्प साठी. We are going. गाडी इथून डायरेक्ट All set. गणपती बाप्पा मोरया. तर नमस्कार मित्रांनो आम्ही निघालोय ज्यासाठी आम्ही मगतपासून वाट बघतोय नाही का. येस आजचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही फुल ओ माय गॉड इकडे बघू शकतो. तर आपण डायरेक्ट आता नाही का लोकेशन वर भेटू. येस ऋषभ तुला काय म्हणायचंय. तर आज आम्ही कॅम्पिंग करणार आहे. परत आम्ही आज बॉनफायर करणार आहे. आम्ही आज बिर्याणी बनवणार आहे. खूप साऱ्या गोष्टी आम्ही करणार आहे. सो स्टे ट्यून आणि बघत राहा. अजून पुढे काय बोलू बघा रे तुम्ही बघत राहा. बिबट्या असतो का तिथं दादा. दिसतो खरं त्या बिबट्या थोडी छचुंदर आहे. हे कट करा. सो ही जी व्हॅन आहे ही अक्षय दादांची व्हॅन आहे. तुम्ही स्वतः बनवून घेतली आहे का दादा. सो त्यांनी ही त्यांचे जे कस्टमर्स आहेत त्यांच्यासाठी कस्टमाइज करून घेतलेली आहे. आणि असा हा म्हणजे सेकंड डेचा आमचा जो प्लॅन आहे त्याच्यात इन्क्लुडेड आहे. सो मज्जा आहे. येस आता आम्ही ऑन द वे आहोत आणि इथे आम्ही फ्रेश व्हेजिटेबल्स घेणार आहे. आणि इथे ऑलरेडी सगळं आम्ही बिर्याणीचं सामान घेतलेलं आहे. सो आय एम डॅम एक्सायटेड. हे मी लाईफमध्ये फर्स्ट टाइम करते. आय गेस तुम्ही पण हे सगळं फर्स्ट टाइम करताय ना.
सो आमच्यासाठी हे एकदम न्यू फ्रेश एक्सपिरियन्स आहे की असं सगळं नाही का मार्केटमधून सामान घ्या, सगळं एकदम फ्रेश आणि तिथे ऑन लोकेशन जाऊन आम्ही बिर्याणी बनवणार आहे. आणि मला खूप आनंद होता की या गोष्टीमध्ये बॉईज जे आहेत ते खूप जास्त एफर्ट्स घेतात आणि खूप इनपुट्स देतात. हां, ऋषभ तर बोल रहा है मैं खुद करूँगा, देखते हैं. आणि मी नाही करत, तुम्ही कसं करतो? मग पुण्यावरून येणार ना तिकडं आपल्याला. ओके, सो सीन काय झालं, ॲक्च्युली इथं पोचायला आम्हाला झाले लेट, त्यामुळे सनसेट पण नाही बघायला भेटलं. कॅम्प वगैरे जेवण बट इतकी जास्त हवा आहे जोरात आणि इतकी थंडी आहे बेकार, त्यामुळे आम्ही या कॅम्पिंगच्या या साईडला तुम्हाला Yes, we have finally reached. ऋषीबाई ते लाईफ रिस्क वरती टाकून ह्या भयानक कुत्र्यांना हात लावून बसलाय. त्याचा पट्टा दाखव की तेच ना. पण तो त्याच्यावर अटॅक होऊ नये म्हणून आहे. बिबट्याचा. काय म्हणता दादा? दादा काय बोलतच नाही. खूप छान. सो दादा आम्हाला घेऊन आलेले आहेत फायनली आणि अंदर झाला आता. हा आमचा फुल सेटअप आहे जो आता आम्ही खाली काढणार आहे आणि आमचे प्रिपरेशन्स चालू होणार आहेत. आमची एवढी मोठी व्हॅन आमच्यासोबत आम्ही घेऊन आलो आहे, पण खूप 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 खतरनाकवाली फिलिंग होती आणि अजून बघू काय होतं आहे. मी तर सगळ्यात जास्त एक्सायटेड आता बिर्याणी बनवायला आहे, कारण का असं मी नाही का बाहेर असे व्हिडिओज बघितलेत मी, लोक जे जातात कॅम्पेनसाठी वगैरे त्यांचे, पण मी फर्स्ट टाइम करणार आहे. सो आय एम सुपर एक्साइटेड. समजा ना का मला मी हा जाऊ बाई बस. जाओ बाई, अरे ही काय जाओ बाई नहीं बोला उसने. जाऊ बाई बसा. जाओ बाई नहीं, जाऊ बाई बसा. जाऊ बाई मतलब बुड्ढी क्या नहीं. आता तू बोलती हो जाऊ बाई बसते. हाँ फिर से या जाऊ बाई बसा. हो बाई जाऊ बसते. क्या है? हो बाई जाऊ बसते. अरे जाऊ बाई मतलब हिंदी में काय बोलतात जाऊ 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 बाईला हिंदीत काय बोलतात? जेठानी और मतलब रानी जेठानी. हाँ हाँ हाँ. पर मराठी में दोनों को भी जाऊबाई बोलते. उठ के बैठा. या जाऊबाई बसा. सहन करतो म्हणून जाऊबाई बोलते ना. से ये कट कर लिए टोमॅटो को आणि बॉईज इथे कामं करतायत. आय एम सो हॅपी. सईद आणि प्रतीक पुदिना हे करून देत आहेत क्लीन, आणि ते काकू आम्हाला हेल्प करतात, कांदा चिरून देतात आणि ऋषभा चिकन क्लीन करतोय आणि मी इथं फक्त फोकादाऱ्या करत बसली आहे. असं नाही आहे, मी आता चिकन मॅरिनेट करणार आहे. चला. ओ माय गॉड, 65 ना. खतरनाक. दादा आणि रमान, तुझं काय काम आहे? हात धुवायला पाणी. मग तू काय केलंच नाही आणि कशाला हात धुतोय? ऐक ना, वही तो बोल रहा हूँ ना. ये दिखा चिकन 65 इन द प्रोसेस. ऋषभाने काय कमाल चिकन धुतलं यार. पांढरं शुभ्र करून टाकलं ब्रो. हिडन टॅलेंट. त्याचा एक्सपिरियन्स कमी होता. अरे तो मळ पण येणार हाताचा ह्याचा. असं मारीन ना तुला. तुम्हाला भीती नाही वाटत करायला? नाही वाटत. मज्जा येत असेल ना. सवय झाली आता. थोडासा रखा मसाला टाका. यार कसलं भारी झालंय. हे खाऊन बघ की बरोबर झालंय का. अरे टेस्ट कर. अरे करतो का मुस्काळ उडू. धर हे ऐसा. बरोबर झालं मसाला बरोबर. थँक्यू.
डालने का काम इसका था, मसाला डालने का मेरा काम है। क्या? मसाला मैंने डाला, हाँ। चिकन हिलाया, और मैं बस टाइम पास ही कर रही हूँ। नहीं इसने सबको गाइड किया। इसने फाड़ के ऐसा ऐसा किया करने वाली है। ब्लॉगच्या एंडिंगला रिव्ह्यूज पण येणार आहेत, सगळे Yes, सांगणार आहेत कशी yes. झाली बिर्याणी. आणि सगळे जेन्युन आणि ऑनेस्ट रिव्ह्यूज असणार आहेत. सईद आणि प्रतीकचा सोडून, कारण का ते आमच्या वाईटावर टपलेले आहेत. मगासपासून gossip त्यांना करतायत. असं आम्ही सिरियसली घेत नाही. ते मगासपासून नाही का त्यांना खूप अशी जलन होते म्हणून ते मागे बसून आम्हाला हो टोमणे मारतात. ते म्हणतात की नाही का की आला आवाज जल गया गो तो त्यांचं काय जल म्हणणं गया। त्यांचं काय म्हणणं की माहिती आहे की हे सगळे हे तिघं तर करतात, आम्हाला तर काहीच येत नाही. आम्ही तर वेळेला बसलोय. फायर लगाने की जरूरत नहीं है, दोनों बीच में खड़ा रखेंगे जल जाएंगे। ए, खरकटात मारे ना मी तू जास्त overacting. म्हणजे आपण नाही का तिघं एकदम असे स्टुडियस सिन्सिअर स्टुडंट वाटतात तेव्हा ना एकदम हा. लाईक बेंचर असे असतात ते एकदम Yeah, I hate this type of people. हँडसम. Oh my हाऊज द फिलिंग? This is mind blowing and I'm so excited. आमचं मॅरिनेशन झालेलं आहे आणि आता आम्ही एक 10 मिनिटं ब्रेक घेणार आहे, सगळे बसणार आहे, थोड्या गप्पा मारणार आहे आणि मग नंतर आम्ही किस्से ऐकणार आहे. हा इथले किस्से ऐकणार आहे हा मेरुलिंगचे किस्से आणि आणि आमचं ट्रिपा देणार आहे एका जणाला. तर त्यानं तर तो मनावर काय घेतोय कसं. फिलिंग आहे बघा फक्त इथे. बिबट्याची वाट बघतो आम्ही. आता नाही का डायरेक्ट 5 मिनिटांमध्ये हे करतो, शॅलो फ्राय करतो. तू एक है, हम साथ है। हम साथ साथ है सपनों के साथी. हे गरीब यांना काय देत नाही, हे काय नव्हतं इथं. हे नुसते घ्यायचं, हा वाडा हे. नहीं सी पुदीना छिलेगी और बोले त्यातलं पण अर्ध खाणार आहे. और गॉसिपिंग करेंगे कि ऐसा हुआ था वैसा हुआ बघ की था। तू कसं धुतोय यार, बघ किती कशी करते यार, तिने हात धुतला चिडकी मुस्काळ फोडू का तुझं? गाईज तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही असं कधी स्टे केलेला आहे का, किंवा तुम्ही असं कधी कॅम्पेनसाठी बाहेर आलेलं आहे का, आणि तुम्ही जर गेला असाल तर कुठे गेलेला आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा होता तर ते मला कमेंट्समध्ये सांगा. आम्ही लग्नाची ऑर्डर पण ऍक्सेप्ट करतो. जेतून आणि रमा, आम्ही तिथे शेफ आहे. फक्त नाही का थोडस बोलवा जरा आम्हाला. थोड़े मॉडर्न है बट हम कर लेंगे। कर ले, हा करेन आम्ही, काय प्रॉब्लेम नाही. कांदा बिंदा वैसे बहुत अच्छे से कर दादा ऑलरेडी मागे गेलेत, कारण रिस्क नकोय दादांना आयुष्यात ऋषभमुळे. नहीं, मेरे को ये सबका एक एक्सपीरियंस बताओ, कैसे लग रहा है ये सब? ना। यस अभी बोलिए क्या बोल रहे थे आप? कैसा लग रहा है ये एक्सपीरियंस, कैसे फील हो रहा है? बहुत ही अच्छा लग रहा है। मैं क्या बताऊँ, यहाँ पे पीस मिल रहा है, इंजॉयमेंट मिल रहा है, एक ऐसा अपनापन सा लग रहा है, खाना अच्छा मिल रहा है, वो भी मजा आ ऋषभ रहा है ना? भैताड़े से बहुत मजा आ रहा है। तुला कसा एक्सपिरियन्स वाटतो हा? बेस्ट यार, बेस्ट इन द लाईफ अँड माय सेल्फ इट्स यू नो लाईक दॅट. सिरियसली बोल. यार हा बोल. हे मी नाही रामाचे. हा चल बोल. तर मला लाईफचा सगळ्यात बेस्ट म्हणजे कसा एक्सपिरियन्स होता दिवस? दिवस खूप मस्त होता आणि आज तिथंच आम्ही टाइम स्पेंड केला आम्ही सगळ्यांनी, त्यामुळे खूप भारी वाटलं. आणि मेन गोष्ट सईद आणि ऋषभ 2 वर्षानंतर आम्ही एकत्र आहे आणि हे जे Campfire. कॅम्प ते मी म्हणजे लाईफ मध्ये First फर्स्ट time. टाइम केलंय, त्यामुळे खतरनाक एक्सपिरियन्स. नाइस. तो पुण्याकडे जाऊ. आपका हो गया? हो गया मॅडम जब का? हाँ हाँ जी। हाँ चल. हाऊ वॉज युअर डे आणि टेल मी खूप अबाउट युअर छान, डे. खूप मस्त वाटतं सगळ्यांना परत नाही का भेटून. आपण कालपासून एन्जॉय करतोय. अँड मेन म्हणजे काय की आपण कॅम्पिंगला आपण सेकंड टाइम आलो, बट त्या टाइमला प्रत्येक सईद हे नव्हते. येस. जेतून सो खूप भारी वाटतंय. बघू आता अजून, अरे आताशी 8:15 वाजले. तेच. इंगवले फार्म हाऊस कसं वाटलं? खूप छान, खूप छान. म्हणजे तिकडचा पीस, तिकडचं नाही का ॲम्बियन्स, म्हणजे एकदम नाही का असं वाटतं की नाही का आपण तिथे गेलो ना असं शांत वाटतं एकदम. आपोआप मन शांत होतं. हा ऑप तिकडचे जे फॅसिलिटीज आहेत ना, मीन्स नाही का आपण तिथं गुरांसोबत हे खेळू शकतो का नाही का, बाकीच्या काय ऍक्टिव्हिटीज आहेत ते खूप मस्त आहेत. घरातला फील, ऍक्च्युली घरातला फील आहे. हा जो आजचा एक्सपिरियन्स आहे तो फक्त त्यांच्या आणि त्यांच्यामुळे आम्हाला भेटलाय. सो वी आर रिअली ग्रेटफुल. डेफिनेटली माझी पण फेवरेट प्लेस आहे. आजचा दिवस खूपच भारी आणि ह्याच्या पुढे पण खूप सारी धमाल होणार आहे. पण म्हटलं सगळ्यांशी एकदा नाही का गप्पा मारून घेऊया, सगळ्यांचं काय म्हणणं. आमचं चिकन 65 बनतंय तोपर्यंत. खूप साऱ्या लोकांना माहीत नाहीये, कारण का तो एक लाईक हिडन स्पॉट आहे आणि 7 किलोमीटर साताऱ्यातून फक्त आत आहे. पण एकदा तुम्ही तिथे गेला ना तुम्हाला असं वाटणार की मला परत परत यायचं आहे, असा विषय आहे.
मी रमा आणि जेतूननी बिर्याणी बनवली त्याचे रिव्ह्यूज आपण ऐकू. फॅन्टॅस्टिक अँड डिलिशियस बिर्याणी इन माय लाईफ. जस्ट सईद. असली टेस्ट लागते यार. खरं बोलायला गेलं तर मला तर बिर्याणी हा तर बेघर झालेला, घर नसलेला, टेंट असून पण इथे झोपलेला. ऋषब्या उठ. प्रतीक प्रतीक किती वाजले? सईद्या सईद 10 वाजत आले तरी हे लोक उठलेले नाही आहेत. These cuties are walking by me. Cutie. हाँ? इधर देख. प्रतीक मला बघून शॉक झालाय. कितने बजे उठते हो? 5:30. खरं भीती वाटायला लागली. काय साहेब कसं वाटतंय? ठीस वाटते. असं वाटतं कुठं तरी रोड साईडनी तू आलाय इकडे. असा अवतार झालाय तुझा. अंगूच वर बसले. खाली आपल्याला निघायचं आहे. दुसरा गेला सो आता आम्ही सो आता आम्ही निघतो इथून. मॉर्निंग झालेली आहे छान. आता आम्ही कुठेतरी ऑन द वे ब्रेकफास्ट करू और नाही करू आय डोंट नो. पण आता मी निघालोय. कसा वाटला व्लॉग किंवा कशी वाटली ही मज्जा? तुम्हाला पण आमच्या इथे यायला आवडेल का? तर नक्की कमेंट्समध्ये सांगा. बाय बाय.